नमस्कार. नमस्कार. आम्ही राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे विद्यार्थी आहोत. आज आम्ही आपल्या समोर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा ही विनंती करण्यास आलो आहोत. हे पथनाट्यातून शांततेने ऐकावे व आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्यांची मनोभावे पूजा करतो. भारतासह देश विदेशात साजरा होणारा गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरा होणारा गणेशोत्सव पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाही ना, याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासन प्रयत्न करतच आहे. या प्रयत्नांमध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे. त्याचबरोबर फक्त जनजागृती करण्याचे गरजेचे नाही, तर त्यासाठी शिक्षणाची जोड असणे देखील आवश्यक आहे. मित्रांनो, ज्ञान हीच खरी शक्ती आहे, पण अजूनही काही लोक निरक्षरतेच्या अंधारात आहेत. यासाठी शासनाने नवसाक्षर अभियान सुरू केले आहे. आपल्या देशाचा खरा विकास हवा असेल तर प्रत्येक नागरिक साक्षर होणे आवश्यक आहे, कारण शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे. साक्षरतेने माणसांच्या विचारांना नवे पंख मिळतात. त्यासाठीच नवसाक्षर अभियान शिका, वाचा, प्रगती करा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवते. नवसाक्षर अभियानाद्वारे आपण प्रत्येकाने शिक्षण घेऊन ज्ञानाच्या मार्गावर वाटचाल केली तर समाज घडेल, सुशिक्षित आणि सबल बनेल. त्याचबरोबर परंपरा आणि उत्सवही निसर्गपूरक पद्धतीने साजरे झाले पाहिजे. हा गणेशोत्सव आनंद देणारा असतो, पण जर हाच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा झाला तर आनंदाबरोबरच आपल्या पर्यावरणाचेही रक्षण होईल. या दोन महत्त्वाच्या संदेशांना एकत्र जोडून आमचे पथनाट्य आपल्यासमोर सादर करीत आहोत. चला तर मग टाळ्यांच्या गजरात पथनाट्याची सुरुवात करूया. या रे या सारे या, गजाननाला आरूया, नाम प्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या रे या सारे या, गजाननाला आरूया, नाम प्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या रे या सारे या. आजोबा, तुम्ही मला गणपतीच्या सजावटीचे साहित्य आणण्यासाठी बँकेतून पैसे आणून देणार होता ना? अगं, मला कागदावर नाव लिहिता येत नाही, साधी सही देखील करता येत नाही, आणि मी काय बँकेतून पैसे आणणार? जा, तुझ्या बाबांकडूनच पैसे घे. आजोबा, शिका ना, मी तुम्हाला अक्षर ओळख शिकवेन. अहो आजोबा, नवसाक्षर अभियान म्हणजे प्रत्येकाला वाचना लेखनाची संधी. मोठे असोत वा लहान, शिक्षण सर्वांसाठीच आहे. आता माझं वय काय? मी काय शिकायचं? घरात शेतात एवढी कामं पडतात, ती करू की शिकत बसू? अहो, शिक्षण वय पाहत नाही. शिक्षणामुळेच आपण फसवणूक टाळू शकतो, सरकारी योजना समजू शकतो, सुशिक्षित बनू शकतो. हाच तर आत्मसन्मान आहे. अगदी खरं. शिक्षणामुळे मी माझा हक्क ओळखू शकतो, तर मला शिकायलाच पाहिजे. म्हणूनच म्हणते, चला शिकूया, अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊया. नवसाक्षर अभियान, आपली ओळख, आपला अभिमान. काय आजोबा, तयार आहात ना? हो ग बाई, शिकायलाच पाहिजे, गरजच आहे ती आता. आम्हालाही हेच वाटते. आई, अरे वा, तुम्ही सगळे इथेच आहात. हे बघा ना, मी किती सुंदर सजावटीचं साहित्य आणलंय. ताई, मी तुझं काम हलकं केलं हा. अगं, तर तोच विषय चालू होता. मी आजोबांशी तेच तर बोलत होते. हे बघ ना, थर्मोकॉलची मखर, वेगवेगळ्या प्लास्टिकच्या फुलांच्या माळा आणि वेगवेगळे चमकणारे कागद. खरं आहे ग, पण मागच्या वर्षी विसर्जनानंतर आपण नदीकाठी पाहिलं ना, पाणी किती घाण झालं होतं. आणि हो, थर्मोकॉलचे विघटनही होत नाही. याऐवजी आपण झाडांची पाने, फुले व रंगीबेरंगी कागद वापरले तर किती छान वाटेल. बाबा, तुम्हाला काय वाटतं? अगदी खरं. आमच्या पूर्वीच्या काळी मातीची मूर्ती, घरगुती सजावट आणि साधेपणातच सौंदर्य असायचे. खरं आहे तुमचा आजोबा, माझीच चूक झाली. इथून पुढे नैसर्गिक साधनांचा वापर करूनच गणेशोत्सव साजरा केला जाईल. म्हणूनच म्हणते, फुला पानांची सजावट करा, निसर्गाचा साथ धरा.
फुला पानांची सजावट करा, निसर्गाचा साज धरा. निसर्गाचा साज फुला पानांची सजावट करा, निसर्गाचा साज धरा. पाहिल्यात मित्रांनो, साधेपणातच सौंदर्य असते आणि त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे. चला रे, आज आपण गणपतीची मूर्ती ठरवायला जायचं आहे. हो, मी कालच पाहिलं, राजारामपुरीत पाहिलं. काय सुंदर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आलेत. अगं, कुंभार गल्लीत चल, तिथे 1 से 1 पडकर मूर्त्या आहेत. अरे पण आपण पीओपी पासून बनवलेल्या मूर्त्या घरी न आणता शक्यतो शाडू मातीने तसेच कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करूया. काय वाटते? अगदी बरोबर. मातीची मूर्ती निसर्गाची खुशी, बाप्पाला भक्ती हवीच अशी. मातीची मूर्ती निसर्गाची खुशी, बाप्पाला भक्ती हवीच अशी. मातीची मूर्ती निसर्गाची खुशी, बाप्पाला भक्ती हवीच अशी. बाप्पाला भक्ती हवीच अशी. ताई, अगं ताई, हे बघ मी काय आणले. या वर्षी आपल्याला रांगोळी काढायची झंझटच नाही. रांगोळीचे हे रेडीमेड असे ठेवले की झाले का, वेळही वाचतो आणि सुंदरही दिसते. अगं पण तुझे कष्ट कमी झाल्यामुळे तुझी कला दिसून येत नाही. शिवाय रांगोळी काढल्याने जे मानसिक समाधान आणि आनंद मिळतो तोही तुला मिळणार नाही, कळतंय का? आणि काय ग, मिरवणुकीच्या वेळी रांगोळी काढताना तुझे हेच असे ठेवणार आहेस का? तेव्हा तर हिरवा, लाल, निळा असे सुंदर रंग भरून काढलेली रांगोळी छान दिसते. आणि मागच्या वर्षी मिरवणुकीत पाहिलंच ना, गुलाल उधळताना किती छान वाटत होतं. अगं पण तो गुलालही केमिकलचाच होता ना. हो ना, तो गुलाल हातालाही चिकटतो आणि पाण्यात मिसळला की रंगही पसरतो. हो, आणि त्याच्यामुळे मासे मरतात असंही ऐकलंय मी. अगं, एवढे क्षणे काय होत नाही. उत्सव म्हणजे रंगीबेरंगी थाटमाट हवाच ना. थांबा मित्रांनो, सण साजरा करायला निसर्गाला हानी पोहोचवणं गरजेचं नाही. गुलाल टाळून आपण हळद, कुंकू, फुलांच्या पाकळ्या, नैसर्गिक रंग वापरू शकतो. रांगोळी ही तांदूळ, हळद, कुंकू, मातीचे रंग वापरून काढले तर अजून सुंदर दिसते. बरोबर आहे. चला, या वर्षी आपण गुलालाऐवजी नैसर्गिक रंग वापरू. मित्रांनो, उत्सव तेव्हाच खरा सुंदर साजरा होतो जेव्हा तो पर्यावरणपूरक असतो. अगदी बरोबर. गणेशोत्सवात मिरवणूक, सजावट, गुलाल आणि रांगोळी हे सर्व खूप सुंदर दिसतं. पण जर आपण यात थोडा बदल केला तर निसर्गही हसेल व गणपती बाप्पाही खुश होतील. म्हणूनच म्हणतो, गुलाल नको फुलांचा सुगंध, केमिकल नको हवे नैसर्गिक रंग. गुलाल नको फुलांचा सुगंध, केमिकल नको हवे नैसर्गिक रंग. गुलाल नको फुलांचा सुगंध, केमिकल नको हवे नैसर्गिक रंग. 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 प्रत्येक वर्षी आपण गणपती बाप्पाचे आनंदात स्वागत करतो व तसेच विसर्जनही करतो. मग हा सण इतका आनंदाचा की गणपती बाप्पा कधी येतात आणि कधी जातात काही कळतच नाही. आपण तलावातच मूर्ती विसर्जित करणार आहोत ना? नको नको, या वर्षी आपण विसर्जन टाकी वापरू. पण असं का ग? मागच्या वर्षी पाहिलं नाहीस का, विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य तसेच मूर्त्यांचे ढीगच ढीग साचले होते. यामुळे आपण निसर्गाची हेटाळणी करत आहोत, असं नाही का वाटत? त्याचबरोबर प्रसाद, फळे, फुले, अगरबत्ती अशा कितीतरी गोष्टी प्लास्टिक मधून आणल्या जातात व त्यानंतर मंडपात तेथेच टाकल्या जातात. त्यामुळे प्रदूषण होते. त्यासाठी प्लास्टिक टाळणे देखील गरजेचे आहे. आपण सर्वांनीच मिळून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. घरातील निर्माल्य, गणपती मंडळातील निर्माल्य कलशात टाकू किंवा कंपोस्ट खत तयार करू. हो, अगदी बरोबर. तुम्ही सर्व आम्ही देत असलेल्या जर सूचनांचे पालन केले तर का नाही आपले राज्य प्रदूषण मुक्त होणार. उत्सव म्हणजे आनंद, पण तो पर्यावरण वाचवत साजरा केला तर खरी पूजा होते. प्रदूषण नाही, संस्कार हवा, बाप्पाला हात खरा मान हवा. प्रदूषण नाही, संस्कार हवा, बाप्पाला हात खरा मान हवा. प्रदूषण नाही, संस्कार हवा, बाप्पाला
उत्सव साजरा करू. दरवर्षी प्रत्येक घरी हा संकल्प झालाच पाहिजे. साक्षरतेचा दीप लावू, मातीचा गणपती घरी आणू. आम्ही घरगुती विसर्जन करू. आम्ही कचरा नीट वेगळा करू. आम्ही निर्मल्याचे योग्य विघटन करू. आम्ही प्रत्येक वर्षी झाडे लावू. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हाच निसर्गाचा श्वास. नवसाक्षर अभियान म्हणजे जीवनाचा विकास. निसर्ग जपूया, बाप्पा इको फ्रेंडली घरी आणूया. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झालाच पाहिजे. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! गणेश गणेश मोरया! धन्यवाद.